नमस्कार, मी मनीषा जयप्रकाश. आपण पाहत आहात लोकसंदेश न्यूज. पाहूया आजच्या सविस्तर घडामोडी. बगाड यात्रेसाठी बावधन सज्ज, सीसीटीव्हीचा पहारा आणि मेडिक्लोअरने आरोग्याचा मास्टर प्लॅन. महाराष्ट्र, कर्नाटक आणि गुजरात या राज्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या बावधन तालुका वाई येथील श्री भैरवनाथ देवाची सुप्रसिद्ध बगाड यात्रा उद्या 8 मार्च रोजी संपन्न होत आहे. या यात्रेसाठी दरवर्षी 4 ते 5 लाख भाविक दाखल होतात. या पार्श्वभूमीवर येणाऱ्या भाविकांना आणि ग्रामस्थांना दर्जेदार सोयी सुविधा देण्यासाठी बावधन ग्रामपंचायत पूर्णतः सज्ज झाली असून सुरक्षित आणि स्वच्छ यात्रा हे ब्रीद समोर ठेवून नियोजनाची आखणी करण्यात आली आहे. यावर्षी ग्रामपंचायतीने आरोग्याला सर्वोच्च प्राधान्य दिले आहे. गटविकास अधिकारी नारायण घोलप व तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संदीप यादव यांच्या मार्गदर्शनाखाली प्रत्येक घरामध्ये मेडिक्लोअर एमच्या बाटल्यांचे वाटप करण्यात आले. आशा सेविकांच्या माध्यमातून पाणी शुद्धीकरणाचे महत्त्व पटवून देण्यात आले असून जलजन्य आजार रोखण्यासाठी हा मास्टर प्लॅन राबवण्यात आला आहे. सुरक्षिततेच्या दृष्टीने बावधन ग्रामपंचायतीने यंदा एक पाऊल पुढे टाकले आहे. गावातील महत्त्वाच्या 25 ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले असून यामुळे गर्दीवर नियंत्रण मिळवणे आणि चोरीमारीच्या घटनांना चाप बसवणे शक्य होणार आहे. तसेच रस्त्याच्या दुतर्फा पांढरे पट्टे मारून स्टॉलचे योग्य नियोजन केल्याने वाहतूक कोंडीची समस्या दूर होणार आहे. दरम्यान संपूर्ण गावात फॉगिंग मशीनद्वारे फवारणी आणि BSC पावडरचा वापर, पाहुण्यांच्या वाहनांसाठी स्वतंत्र पार्किंगची व्यवस्था, परिसर चकाचक ठेवण्यासाठी विशेष पथकाची नियुक्ती असे भैरवनाथ देवस्थान ट्रस्ट, यात्रा कमिटी आणि ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने नेटके नियोजन करण्यात आले आहे. मदत व पुनर्वसन मंत्री नामदार मकरंद पाटील यांनी मंजूर केलेल्या 40 लाखाच्या निधीतून बगाड मार्गाचे रुंदीकरण, सपाटीकरण आणि डांबरीकरण वेगाने पूर्ण करण्यात आले आहे. यामुळे बगाड रथाचा मार्ग सुखकर झाला असून भाविकांनाही प्रवासात कोणताही अडथळा येणार नाही. आमच्या गावात येणाऱ्या प्रत्येक भाविकाला उत्तम सुविधा देणे हे आमचे कर्तव्य आहे. यंदा आम्ही घरटी मेडिक्लोअर देऊन आरोग्याचा प्रश्न मार्गी लावला असून सीसीटीव्हीमुळे सुरक्षितता वाढवली आहे. भाविकांनी प्रशासनाला सहकार्य करून यात्रेचा आनंद घ्यावा, तसेच भाविकांना शांततेत दर्शन घ्यावे असे आवाहन सरपंच वंदना कांबळे, उपसरपंच उदयसिंह पिसाळ, ग्रामपंचायत अधिकारी प्रशांत धुमाळ आणि सर्व सदस्यांनी केले. सातारा प्रतिनिधी प्रवीण नवघरे.